पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ। हॅलो शबास मोठे बुवा। अरे पोरग्या आस्ते आस्ते हातात धरून म्हटलं पोरगो वाईट सुधरा खांद्यावर घेतलंय तो कायच्या कायच करू लागलो। असू दे लेकरू अजून लहान सांभाळून घेऊया। त्याच्यानंतर कासारडे गावात बघा बुवा, कासारडे गाव म्हणजे भजनाची पंढरी। एक 5 वर्ष थोडासा फरक पडला होता भजनात, तरी पण आता काय परत आणखी घेऊया भारी। त्याच्यानंतर आता काय जास्त मी बोलत नाही। सात प्रहर, 7 प्रहर म्हणजे काय विचारलं मी, एक प्रहर किती तासाचा? तरी पण परत जेवण आहे। आता तुम्ही मी काय परत बारी करणारच, पण बघ परत त्याचं काय विश्लेषण करायला जमतंय काय। आता गजर घेतोय का? शेळी मर जीवा भाव, शेळी मर जीवा भाव, खाणारा म्हणे वातड। अरे ते बिचारे शेळीचं जाता जीव आणि खाणारे म्हणता वातड। मग आपण आणतानाच बकऱ्याचा मटण चांगला बघून घेऊन यायचा। शेळी मर जीवा भाव, खाणारा म्हणे वातड। आणि मोठे मोठे सम्राट येऊन गेले, मोठे मोठे सम्राट येऊन घेत आता आल्यात ही धनगर। मोठे मोठे सम्राट येऊन गेले आता आल्यात ही धनगर। मोठे मोठे सम्राट येऊन गेले आता आल्यात ही धनगर। मोठे मोठे सम्राट येऊन गेले आता आल्यात ही धनगर। मोठे मोठे सम्राट येऊन गेले, मोठे मोठे सम्राट येऊन गेले आता आल्यात ही धनगर। आल्यात ही धनगर, आल्यात ही धनगर, आल्यात ही धनगर। गोड गोड गाण्याचं गाणार गावात, 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 गोड गोड गाण्याचं गाणार गावात। फिरतात कुत्र्यावाने, फिरतात कुत्र्यावाने, फिरतात कुत्र्यावाने, फिरतात कुत्र्यावाने। आम्हाला गोडी कळना म्हणून, आम्हाला गोडी कळना म्हणून, आम्हाला गोडी कळना म्हणून, आम्हाला गोडी कळना, आम्हाला गोडी कळना म्हणून, आम्हाला गोडी कळना म्हणून, आम्हाला गोडी कळना म्हणून, आम्हाला गोडी कळना। ही गाढवा झाली शानी, ही गाढवा झाली शानी, गाढवा झाली शानी, गाढवा झाली शानी। ही गाढवा झाली शानी, ही गाढवा झाली शानी, गाढवा झाली शानी, गाढवा झाली शानी। इथं कार्याला नाही मोल बुवा, खरा काय आणि खोटा काय। माझ्या बरोबर सुद्धा लय मोठे मोठे येऊन गेले, पण मी सांगतानाच म्हणतात माझ्याकडे येला बुवा डबल बार एक तुमका बुवा करून होय। तर मी काय सांगते, जेवढं नालायकनी पानसट आता तेवढं ठेवा। ह्या मगाशी सांगत होतो की ह्यांनी माझ्या बरोबर बारी कशी काय घेतला नाही, म्हणजे तू काय म्हणतो पंडित पडलंस की ही नुसती सुरुवात आणि एकदा भेट गोष्ट वेगळी। मोठ्या मोठ्या सम्राट येऊन
बघा ज्ञान येतं लोकडं. म्हणून भजनाच्या माध्यमातून सगळी माहिती घेतली पाहिजे. मी पोरगो सांभाळून गेलंय, खांद्यावर बसवलंय. खांद्यावर बसवल्यानंतर माझ्या कानातच बघता बुवा जरा थांबा. अरे काय माझं कान एक बाजू झालं जाम. इथं खऱ्याला नाही मोल, इथं खऱ्याला नाही मोल. इथं खऱ्याला नाही मोल, इथं खऱ्याला नाही मोल. नाता येईना अंगणवाकडं, नाता येईना अंगणवाकडं. नाता येईना अंगणवाकडं, नाता येईना अंगणवाकडं. नाता येईना अंगणवाकडं. मुळातच आहे बघा अज्ञान याच चोकडं. ज्ञान घेऊचा लागला काहीच्याही गोष्टीचा तरच हरिनाम. हरिनाम म्हणजे बाबा खाऊ नाही या. नाता येईना अंगणवाकडं. मुळातच आहे बघा ज्ञान येतं तोकडं. सोड दे आता तरी पकड होऊ द्या. सोड दे आता तरी पकड होऊ द्या. हरी भक्तांना हो हरिनाम गाऊ द्या. हरी भक्तांना हो हरिनाम गाऊ द्या. इथं खऱ्याला नाही मोल, इथं खऱ्याला नाही मोल. इथं खऱ्याला नाही मोल, इथं खऱ्याला नाही मोल. कसा बजावा विठ्ठल, कसा बजावा विठ्ठल. ज्ञान म्हणून सर्वांना अक्कल वाटली. ज्ञान म्हणून सर्वांना अक्कल वाटली. आणि अक्कलेची केली रिकामी वाटली. अक्कल लागतं अक्कल. अक्कल बरी की म्हैस बरी. दोन भाव होते. त्या म्हशीबद्दल नको आता जास्त. ज्ञान म्हणून सर्वांना अक्कल वाटली. अक्कलेची केली रिकामी बाटली. सोड दे आता तरी पकड होऊ द्या. मोठे मोठे सम्राट येऊन गेले आता आला तरी रंगरंग. हरी भक्तांना हो हरिनाम गाऊ द्या. हरी भक्तांना हो हरिनाम गाऊ द्या. मोठे मोठे सम्राट येऊन गेला आल्या तरी रंगरंग. इथं खऱ्याला नाही मोल, इथं खऱ्याला नाही मोल.
पैसे पैसे असं काय काय म्हणून द्या नक्की? हरिनाम मी काय अजून बाबांनी विकलेलो नाही. रवी तळेकरांनी सांगितली बुवा, मी सांगितले होते 8,000 6,000. मी हरिनाम माझं तर मी अजून हरिनाम काय विकलेलो नाही. पण पैसा पैसा हे तुम्ही काय म्हणतात ना, ती काय गैरसमज आहे तुमची. अरे पैसा म्हणजे चंचल लक्ष्मी आहे ती. आज आणि उद्या नाही. कुत्र्याचा कसा बघा, सगळे कुत्रे एकटे झाले ना, ऐका का सांगण्यासारखी गोष्ट, किती एकामेकाच्या पाठीमागे शोधतात. काय शोधतात माहिती आहे तुमका? चिठ्ठी घातलेली होती, चिठ्ठी हसत विकली. अरे तो लय मोठं उलगाड हा. नाही नाही बघा तुम्ही कुठे एकटे झाले की वाज खरी काय नाही नाही भुंकत ती चिठ्ठी येतो. थोडस तुका अभ्यासा काय बोल, चिठ्ठी उमटत ती तुझ्याकडे. हा काय रे तुझ्याकडे राजा, चिठ्ठी उमटत ती. मतलब मी खरोखर तर म्हणजे या खरोखरच्या पांडुरंगासमोर सांगते की आजपर्यंत जेवढे डबल बाऱ्या केल्या पैशासाठी अजिबात नाही. मी अजून माझं हरिनाम विकले नाही म्हणून आवाज 64 वर्ष किती अजून बघा तरी मग अजून उभा चान्स मिळत नाही. पण जाणार ना तो. हा अभंगा बघा बाबा बुवा, त्या अभंगाचा म्हणजे किती अरे तुका खोड्या मी ज्ञान शिकवते, जरा घेत जा आणि सांगतस पाताडे व माझे गुरु ह्याच करशील उद्या सकाळी. म्हणून तुका जरा नवला नेनो कोणी सांगा सांगा ब्रह्मज्ञानी. 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 नवला नेनो कोणी सांगा सांगा ब्रह्मज्ञानी. नवला नेनो कोणी सांगा सांगा ब्रह्मज्ञानी. सांगा ब्रह्मज्ञानी. सांगा ब्रह्मज्ञानी. नवला नेनो कोणी सांगा सांगा ब्रह्मज्ञानी. नवला नेनो कोणी सांगा सांगा ब्रह्मज्ञानी. चौरंगा वेगळी गायब चौरंगा वेगळी गायब. तुपते माझे घरी अन माझे चोरटे मोठे चपले लोण्यावरे. मगाशी लोणी खायला गाडीतला बाहेर पडत होता. अरे काय गाडीत मध्ये आलं रे बसून मध्ये म्हणजे काही खाली कुठली काय करत होता. काय या वाटलं नाही केलं बघण्याचा. Ah
पत्र्याचा सुंदरा निघाले नवरा शोधाया
दारोदारी भीक मागते लटकेची गळा पडते फाजील दारोदारी भीक मागते लटकेची गळा पडते आणि काय म्हणते माझा नवरा आणि काय म्हणते माझा नवरा पतिव्रता सुंदरा नवरा जोरायाला पतिव्रता सुंदरा नवरा जोरायाला पतिव्रता सुंदरा गावोगावी भटकताना ज्याला त्याला करी तूच माझा नवरा गावोगावी भटकताना ज्याला त्याला करी तूच माझा नवरा म्हणून एकेकाला धरी आणि काय म्हणते माझा नवरा आणि काय म्हणते माझा नवरा पतिव्रता सुंदरा निघाले नवरा जोरायाला पतिव्रता सुंदरा निघाले नवरा जोरायाला अर्जदार दरबारी धावले धरून या वेळीला अर्जदार दरबारी धावले धरून या वेळीला आणि म्हणे सरकार हिने कर केला आणि हिने ज्याला त्याला धरिला अर्जदार दरबारी धावले धरून या वेळीला अर्जदार दरबारी धावले धरून या वेळीला आणि म्हणे सरकार हिने कर केला आणि हिने ज्याला त्याला धरिला आणि काय म्हणते माझा नवरा आला आणि काय म्हणते माझा नवरा आला आणि काय म्हणते माझा नवरा
विचारता ती वेडी वदली गिरीधर शोधून आना विचारता ती वेडी वदली विचारता ती वेडी वदली गिरीधर शोधून आना अन माझा गिरीधर प्रभू सावळा माझ्या तो अंगणी अन येईल केव्हा वाट पाहते म्हणे आणि काय म्हणते आणि काय म्हणते आणि काय म्हणते माझा नवरा आणि काय म्हणते माझा नवरा काय म्हणते माझा नवरा आणि 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 काय म्हणते माझा नवरा पतिव्रता सुंदरा निघाले नवरा शोधायाला पतिव्रता सुंदरा निघाले नवरा शोधायाला पतिव्रता ऐसे वदता वेडी राणा वा भजी मिळाली खावा मिसळ मिळाली खावा फाजीराम तो हो विचारे दोन्ही बाजूचो वराडी हा तुम्ही लागा कामाक मी काय तर बघतोय शाबास कलाकार तू बाबा हा आणखीन एक हे बघा ही जुळे हा जुळे लय मोठे कलाकार आहेत यांनीच माका कामाक लावला नाही आयो सागर बरोबरच बारी घ्यावा अरे तो खय मी खय ह्या पण अजून हा आवाजाच्या बाबतीत सुमाराचे बुवा भिरभिरतात म्हणून एका सांगताय रे लेकरा सुधार मगाशी माका काय वाईट वाटला ए लेकरा पहिलीच बारी या तुझी नाही माझी सुधार सुधार सांगतो तुका सुधारते मी थांब ऐसे वदता वेडी राणा संतप्त जाहरा अन द्या म्हणे आणून हिच्या विषाचा प्याला प्याला प्याली अमर झाली धन्य मीराबाईने अखंड नवरा केला पारुनाथाने गाईले गुण वरिले हिने प्रभुलाने काय म्हणते फाजील आले काय म्हणते माझा नवरा आला 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 काय म्हणते पतिव्रता सुंदरा निघाले नवरा शोधायाला पतिव्रता सुंदरा निघाले नवरा शोधायाला बक्षीस राहिलंय सॉरी काय ते प्रकाश तळेकर बुवा वारकरी भजनी सम्राट
यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, तर माझ्या मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद. त्याची कशा तुमका काळजी, टोपी घातल्यात अजून एक भारून आहे का, अजून एक भारून शॉर्ट कर. नाही नाही मी ऐकत राहा. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाईन तुला. या नाचवाल्यांसाठी बघा अशोक तळेकर यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, तर माझ्या मंडळाच्या वतीने त्याचा स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाईन तुला. ह्या बारून म्हणण्याचं तात्पर्य ऐका. घरात ज्याचा बारून म्हणते घरात सगळ्यांना पोचूच्या मार्गात सून, मग घरात सुद्धा वातावरण त्या पद्धतीत आपण ठेवलं पाहिजे. हो असा कर नाही. पोरग्या कलन घ्यावा, पोरगा शांत होणार. तुम्ही अंगाचा जसा घ्याव कलन घेऊ गाया. म्हणून आता काय म्हणते बघा पुढे. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाईन तुला. औशी रोडगा वाईन तुला भवानी आई रोडगा वाईन तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाईन तुला. रोडगा वाईन तुला भवानी आई रोडगा वाईन तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाईन तुला. रोडगा वाईन तुला भवानी आई रोडगा वाईन तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाईन तुला. रोडगा वाईन तुला 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 भवानी आई रोडगा वाईन तुला. सासरा माझा गावी गेला, रान यांका मोकळा झाला. किती फाजील बळा. सासरा माझा गावी गेला. काय म्हणताय? सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपवी त्याला पोचूच्या मार्गात. सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपवी त्याला. आणि सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाईन तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाईन तुला. सत्वर पावगे मला भवानी रोडगा वाईन तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाईन तुला. रोडगा वाईन तुला भवानी आई रोडगा वाईन तुला. रोडगा वाईन तुला भवानी आई रोडगा वाईन तुला. सासू माझी जाच करते, सासऱ्याक पोचवला. सासू माझी जाच करते, लवकर निर्धाळी तिला. म्हणजे तिका सुद्धा निर्धाळ म्हणजे जाऊन दे, त्याला घरातला पिढा जाऊन दे. जोपर्यंत तरुण माणसं आहात तोपर्यंत घरात होई. म्हातारी झाली की आता बघा आश्रमात टाकतात. अरे त्या उदऱ्यातून आपण जन्म घेतला आणि त्या औषधी बापसांना जर म्हातारपणी खोकाक लागल्यानंतर जर तुम्ही आश्रमात टाकीत असेल तर काय त्या उदरात तुम्ही जन्म घेऊ ठोक. मी म्हणतो असल्या जन्म घेऊच नको. म्हातारी झाल्यानंतर तसं पैसे विषय आणून देतात बापसाची. लिटार झालो काय तवसर होयो आणि नंतर म्हातारी झाल्यानंतर त्या काय आश्रमात टाकायचो. अरे त्या आम्ही उदरातून निघालो, मग तिच्या चांगल्या तळीत बाळा सांभाळ केला पाहिजे. सासू माझी जाच करते, लवकर निर्धाळी तिला. आणि सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाईन तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाईन तुला. रोडगा वाईन तुला भवानी आई रोडगा वाईन तुला.
जाव माझी फडफड बोलते बोडकी कर ग तिला, म्हणजे दिराक सुद्धा पोचत जाव बोलता ना, दिराक सुद्धा पोचूच्या मार्गात. जाव माझी फडफड बोलते बोडकी कर ग तिला, आणि सत्वर पाव घे मला भवानी आई सत्वर पाव घे मला भवानी आई नंदेचं काट किरकिर करते, नंदेचं काट किरकिर करते, खरूज होऊन दे तिला म्हणता बसवून दे खांडवी काय घ्या. अरे नंदेचं काट किरकिर करते हो खा दुखता, नंदेचं काट किरकिर करते, खरूज होऊन दे तिला, आणि सत्वर पाव घे मला भवानी आई सत्वर पाव घे तुला भवानी आई दादला मारून आहुती देईन काय शा, दादला मारून आहुती देईन मोकळी कर ग मला, दादला मारून आहुती देईन मोकळी कर ग मला, आणि सत्वर पाव घे मला भवानी आई तुला सत्वर पाव घे तुला भवानी आई एका जनार्दनी सगळेच जाऊन दे. ही एकटी काय करणार मला समजत नाही. एका जनार्दनी सगळेच जाऊन दे, अन मोकळी कर ग मला, अन सत्वर पाव घे मला भवानी आई सत्वर पाव घे मला भवानी बरोबर नाही. चांगली तुम्ही विचारलात त्याच्याबद्दल काय ना. 7 प्रहर, 7 प्रहर म्हणजे 1 प्रहर 3 तासाचा, 7 त्रिक 21, 7 त्रिक 1 प्रहर 3 तासाचा, 7 त्रिक 21 म्हणजे आपण सप्ताह उभा केल्यापासून 21 तास व्हायला पाहिजे असं त्याचा मागचा हेतू आहे. आता आम्ही फावरीत कामं करतो ती गोष्ट वेगळी. 7 प्रहर म्हणजे 21 तास, 1 प्रहर 3 तासाचा. आता त्याचप्रमाणे बघा, तुम्ही सांगितलं म्हणून मी तुम्हाला सांगतो. गेल्या महिन्यात की तेथे गेल्या महिन्यात दसरा झाला बघा, दसरा. तर मला एका बुवाने असं विचारलं की बुवा दसऱ्या दिवशी आपट्याचं पान पुजलं जातं, मग त्या आपट्याच्या पानाला जीभ नाही का असं मला त्याने विचारलं. तर त्याला मी असं सांगितलं, अरे बाबा त्या आपट्याच्या पानात जीभ नाही का तू म्हणतोस बरोबर हा, ह्या तुका सांगला ना कोणी नाही म्हणता माका तुमच्याकडनं माहिती होईया. तू म्हटलं लय शानो, मी म्हटलं तुका तसं सांगणार नाही, पण तुका सांगोचा जर असा तर ज्यांना कोणी तुका सांगन त्याका माका हय घेऊन ये. कारण सांगते तुमका की त्या दिवशी बघा दसऱ्या दिवशी आम्ही हत्यारा पुजता. ती हत्यारा खयच्या झाडात दडवलेली होती, साववा आपट्याच्या. मग त्या आपट्याच्या पानात जीभ नाही का, आपटो मुळात कोणी माहिती नाही, तो नंतर सांगते. पण जेव्हा कौरव पांडव
हे वनात होते, कौरव 100 आणि पांडव 5. तर आम्ही समजा 5 जण येते बोलता, मग आमच्या 5 त्या कौरवांपर्यंत बातमी जाता कशी? 5 जण बोलताना तुम्ही तळेकर मंडळी 5 जण बोलतात, मग त्या कौरवापर्यंत पोहोचता कसा? या आम्ही बोललेला. आम्ही आज इकडनं जाणार नाही, आम्ही तळच्या तिकडनं म्हणजे तळा मार्गे तिकडनं तसे जाणार. शिडवणा मार्गे बरोबर, शिरवणी मार्गे, दारू मार्गे, नांदगावातला भाय म्हणजे जवला लेकू देवगड को गया उधर को खप्या नाही फिर फोंडे को देवगड को. हा, तर सांगण्याचा तात्पर्य काय बुवा, नुसतं भजन केलं म्हणजे माझ्या त्या बुद्धीत पटत नाही. मी इयत्ता 4थी पासून या भजनाला देवाच्या नामस्मरणाला सुरुवात केलेली आहे. वय वर्ष 64 तरी अजून बघा. म्हणून मी म्हणते आज बघा मंगळवार होतो, सकाळी काय काय माणसं असते आमच्या प्रकाश तळेकर बुवांसारखी. बुवा जरा घ्यावा काय नाश्ता, उद्या सकाळी दारू गावात माझी बारी आहे, हे अब्रू नाही जावची माझी. आणि बरं माझ्या जोडी कोण सागर मोहिते पाडो ना, मग त्याच्याबरोबर बारी करताना कशी व्यवस्थितच हो गई, तर त्या अर्धवट राहिला. तर जो प्राणी त्याचं नाव सांगणार नाही, त्याची जीभ छाटली गेली, भिमान फिल्डिंग लावला. अरे आम्ही 5 जण बोलत असताना या कौरवांपर्यंत पोचता कसा? माका वाटता हे 2 विचारे जाऊन सांगतो. सागऱ्या लबाड हे 2 बघा, दोन्ही मांडवाचे होणारी तो मी नव्हे का? तुमच्यावरती बोलायचं तात्पर्य मला बघाशी कोणी हो तुमच्या पण फसणार. अरे ते तिथे म्हटलं खास सागऱ्या तर ह्या दोघांशिवाय का नलत नाही. मी सांगितलं तुमची कॅपॅसिटी, हे सांगितलं की नाही तुमची कॅपॅसिटी इकडे नाचा. हे का आता आणि ह्याच्या भजनात बोलून दुसऱ्या भजनात घातला तरी हे बघा हात केवढे जुळे होतो जाण असली नग असू द्या, एक करमणूक म्हणून. तर त्यांनी असं केलं की कौरवांना जाऊन सांगायचे आज असं आहे तसं आहे तसं आहे. भीमाला आला राग, अरे कोण आमची चुगली करता? भीमा किलो राग टाकला जीभ छाटून. बघा आपल्याच्या पानात जीवा काय बोलणार पण मग जा काय तो सांग. काय सांगणार चाडिओ जीव नाही तर? म्हणजे आमचा ह्यांना हा या तोंडातली जीभ हा ती खया तिका सुद्धा बंधना. फाजील बोलो 32 दात, फाजील जर काय बोलली तर म्हणजे तिका सुद्धा बंधना बोलताना नाही तर 32 आपली जर जीभ समजा व्हावली कानपाटल्या कुठाचा म्हणजे 32 हल्ली, मग काय गोष्टी बोलण्याचा तिका अधिकार नाही. म्हणून आपली जीभ जी हा मिळतं म्हणून पेवत जायचा नाही. मी बरेच सांगताना सांगतो ह्याच्या पुढचं फाजील ठेवा बुवा, पण फाजील होईल. माझा मी पहिल्यापासून माझ्याकडे जर मंडळीला तुम्ही सांगते बुवा तुमका बुवा जेवढं नालायक असा सागऱ्यापेक्षा नालायक तो ठेवा. आम्हाला मला पहिल्यापासूनच सांगणार. मी एकदा वैतागले, माझं शिक्षण पण तुमच्या वाटासातलं या 5.7वी पहिली नंतर ते 3 महिने शाळेतच नाही. हा असं मी माणूस आहे. म्हणून कसा हा भजन म्हटल्यानंतर तर ही तात्पर्य म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगितलंय की त्या आपट्याच्या पानात जीव नाही ह्याच्यामुळे. आता एक देवाचं नामस्मरण करूया. भावशील जर का खरोखर मनात, भावशील जर का खरोखर मनात, भावशील जर का खरोखर मनात, भावशील जर का
सांगता म्हणजे भजन संपवतोय. समजा इथल्या मंडळी किंवा बुवांची मंडळी काय जर समजा तोंडातून वेड वाकड गेलं असेल तर माफ करा, कारण काय हरिनामा त्याच्यामुळे थोडासा डबल बारी म्हटल्यानंतर त्याचं तिकडे होईल.
हा विचारे बंधूंसाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर मंडळाच्या वतीने याचा स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे हा सुभाष राणे यांच्याकडून 150 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर माझ्या मंडळाच्या वतीने स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. विठ्ठल 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 पंढरीनाथ